सोलापुरात शुक्रवारी सायंकाळी अचानक सुटलेल्या जोरदार वादळामुळे एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून ट्रान्सफॉर्मरमधून मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा उसळल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी शुभम गायकवाड यांनी तात्काळ सीज फायरच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बुधवार पेठ येथील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी रासायनिक द्रव्याचा मारा करत काही वेळातच आग पूर्णपणे विझवली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान आग लागलेली पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. हवेत वाढलेल्या उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्याची चर्चा काही नागरिकांमध्ये सुरू होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.